7ची कसोटी, टेस्ट ऑफ 7. थोडक्यात 7ने कोणत्या संख्यांना भाग जातो हे कसं ओळखायचं. बघा, कसोटी आहे, एखाद्या संख्येतील एकक स्थानच्या अंकांची दुप्पट उर्वरित संख्येमधून वजा केल्यास येणारा फरक 0 किंवा 7च्या पटीतील असेल तर ती संख्या 7ने विभाज्य असते. आता हे वाचून कळालं नसेल, उदाहरणाद्वारे बघू. उदाहरण पहिलं 126. इथे बघा, शेवटचा अंक आहे 6 आणि त्याची जर आपण दुप्पट केली तर 6 दुणे 12 होईल. उर्वरित संख्या म्हणजेच थोडक्यात शेवटचा अंक सोडून जे अंक उरलेले आहेत, जी संख्या उरलेली आहे ती आहे आता 12. आणि या 12 मधून आलेली दुप्पट 12 ही जर वजा केली तर फरक मिळतो आपल्याला 0. म्हणजेच 126 ही संख्या 7ने विभाज्य आहे. थोडक्यात हा जो फरक आहे, हा फरक जर 0 किंवा 7च्या पटीतील म्हणजे 7, 14, 21 अशा पद्धतीच्या संख्येत येत असेल तर त्या संख्येला 7ने भाग जातो. दुसरं उदाहरण घेऊ. 1071. इथे शेवटचा अंक 1 आहे, त्याची दुप्पट केली तर ती 2 होणार. शेवटचा अंक सोडून उरलेली संख्या उरते 107. याच्यामधून जर दुप्पट वजा केली 2 तर उरतील 105. 105 मधील शेवटच्या अंकाची पुन्हा दुप्पट करू, ती दुप्पट येणार 10 आणि 10 मधून 10 वजा केल्यास शेवटी मिळणार 0. म्हणजे या संख्येला 7ने भाग जातो. पुढील उदाहरण बघा. 9812. इथे शेवटचा अंक आहे 2, त्याची दुप्पट केल्यास मिळतील 4. उर्वरित संख्या 981. 981 मधून जर दुप्पट 4 वजा केले तर मिळतील 977. पुन्हा 977 ही सुद्धा मोठी संख्या आहे, म्हणून यातल्या शेवटच्या अंकाची दुप्पट केली तर 7ची दुप्पट 14 होईल. आता उरलेली संख्या 97 आहे. 97 मधून जर 14 वजा केले तर फरक मिळणार 83. पुन्हा 83 मधला सुद्धा शेवटचा अंक 3 आहे, त्याची दुप्पट केली तर 6 होईल. उरलेली संख्या 8. 8 मधून 6 वजा केल्यास 2 मिळतील. आता 2 ही संख्या 7ने विभाज्य नाही किंवा 0 ही नाही, म्हणून या संख्येला 7ने भाग जात नाही.